सो फ्रेंड्स, मराठीमध्ये आणखी एक कॉमेडी फिल्म आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय आणि मी जो ट्रेलर पाहिला मला तो कसा वाटला तुमच्याबरोबर शेअर करतो. फिल्मचं नाव आहे गाडी नंबर 1760. चला तर लगेच सुरू करूया. पार्सल घेतलं का? हा घेतला. आता नीट आहे. DN नगर JP रोड गाडी नंबर 1760. खरं सांगायचं तर मराठी फिल्मचा ट्रेलर आला ना की थोडी मनात धाकधुकच असते. कारण म्हणजे काय ना, काही ट्रेलर जे आहेत ना हे खूप इम्प्रेसिंग, खूप पॉझिटिव्ह वाईब देणारे असतात. त्यातच म्हणजे काही ट्रेलर नाही अतिशय निराशाजनक असतात आणि त्यातलाच लेटेस्ट आलेला संसाराचा जो ट्रेलर आला होता तो अतिशय निराशाजनक ट्रेलर आला होता आणि त्यामुळेच मी असं म्हणतोय. बट ह्या फिल्मचा जेव्हा ट्रेलर आला ना, खरं तर एक अतिशय एंटरटेनिंग मजेशीर असणारी फिल्म आहे. असा मला पहिल्यांदा ट्रेलर बघितल्यानंतर जी वाईब आली ती ही होती की अतिशय मजा मस्ती येट थोडी मिस्ट्री, थोडासा गोंधळ घोटाळा, हे सगळ्या गोष्टींची खिचडी भेळ आपल्याला या फिल्म मध्ये बघायला मिळणार आहे आणि सगळ्यांमधनं आपण एंटरटेनच होणार आहोत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे फिल्मची प्रोडक्शन व्हॅल्यू चांगली आहे आणि फिल्म एक चांगला एंटरटेनमेंट जर डिलिव्हर करणार असेल ना तर खरंच चांगलं वाटतं त्या फिल्मचा ट्रेलर बघितल्यानंतर. आणि तसंच गाडी नंबर 1760चा ट्रेलर बघितल्यानंतर मला वाटलं खरं तर हा फॉर्मॅट म्हणजे जुनाच आहे, म्हणजे नवीन फॉर्मॅट नाहीये की पैसा आणि त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असणारे सगळे वेगवेगळे कॅरेक्टर्स आणि मग त्यांच्यामध्ये चालणारी काय म्हणतात चढाओढ असे फॉर्मॅट आपण पाहिलेत. तरी ह्या फिल्मचा ट्रेलर बघितल्यानंतर एक एक्साइटमेंट वाटली की ओके, ही फिल्म बघायला हवी थिएटरमध्ये जाऊन, जे की खूप महत्वाचं आहे. आणि स्पेशली व्हेन इट कम्स टू मराठी फिल्म, ट्रेलर बघितल्यानंतर जर का आपण कन्व्हिन्स करू शकलो ऑडियन्सला थिएटरमध्ये जाण्यासाठी, देन तुमचं अर्ध युद्ध तुम्ही तिथेच जिंकलात. कारण एकदा ट्रेलर आवडल्यानंतर ऑडियन्स डेफिनेटली जाऊन ती फिल्म पाहिल. सो कमिंग बॅक टू द प्लॉट, एक पैशांची बॅग आणि त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असणारे अनेक वेगवेगळे कॅरेक्टर्स. मला काहीच माहित नाही आहे तुमचा माणूस माझ्या गाडीत का बॅग टाकेल? बॅग मिळायला पाहिजे, तांडेल. बॅग मलाच का दिसली आणि ती तुझ्याच समोर येऊन का पडली? आणि मग त्यांच्यामध्ये काय चढाओढ होते, काय म्हणजे काय काय करतात ते त्या पैसा मिळवण्यासाठी, किंवा कोणाला मिळतो कोणाला नाही मिळत, कोण कशा प्रकारे इन्व्हॉल्ड आहे आणि जो मिस्ट्रीवाला पार्ट आहे तो नक्की काय आहे आणि सुहास जोशींचा यांच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण त्यांचा एक जरा वेगळ्या टाईपचाच रोल वाटतोय. देवानंद, दिलीप कुमार, सुनील दत्त, पुष्कळ हे लोक आमच्या घरी सुद्धा यायचे. घरी कशाला? गावठी कोंबड्या खरेदी करायला. सगळं पाहायला किती इंटरेस्टिंग आहे बघा बोलतानाच. त्यामुळे हे थिएटरमध्ये जाऊन बघणं आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवणं, यासाठी तर डेफिनेटली मी जाऊन थिएटरमध्ये ही फिल्म पाहणार आहे. कारण मला अतिशय एक्साइटिंग वाटलंय हा ट्रेलर. आता बोलूया आपल्याला या फिल्ममध्ये कोण कोण दिसणार आहे, या फिल्ममधल्या कलाकारांबद्दल. तर जसं की मी म्हटलं की एक अख्खी टोळी आपलं एंटरटेनमेंट करण्यासाठी रेडी आहे. सो अनेक कलाकार या फिल्ममध्ये आपल्याला दिसणार आहेत. जसं की प्रथमेश परब, वॉचमॅनच्या जॉब साठी आलो होतो दादा. ते गुड्डूने सांगितलं असेल ना तुम्हाला. प्रसाद खांडेकर. नाही, या सोसायटीत राहण्या व्यतिरिक्त बाहेरचं कोण काळ कुत्र इथे येत नाही. त्याला दादा आला वाटतं आजीचा सिग्नल. शुभंकर तावडे आहेत. गाडीच्या मागे 1760 नंबर लावून फिरत होतास ना, ती शूटिंगची नंबर प्लेट होती. सुहास जोशी आहेत. देवानंद, दिलीप कुमार, सुनील दत्त, पुष्कळ हे लोक आमच्या घरी सुद्धा यायचे. घरी कशाला? गावठी कोंबड्या खरेदी करायला. यादव आहेत. बॅग कुठे? बॅग कुठली बॅग? प्रियदर्शनी इंदलकर आहे. माझं स्वतःचं पार्लर कधी उघडणार याच्यासाठी एक एक पैसा साठवते आणि तू यार तू सगळं होईल ठीक. कसं कर्म. असे विविध वेगवेगळे आर्टिस्ट आपल्याला या फिल्म मध्ये दिसणार आहेत आणि आपल्याला ते ह्या गाडी नंबर 1760 मधनं फिरवत आपलं एंटरटेनमेंट करणार आहेत असा माझा प्राथमिक अंदाज आहे. अँड आय रिअली होप की मी जे म्हणतोय ते खरं असू दे आणि ही फिल्म खरोखर आपल्याला एंटरटेनमेंट करू दे आणि आपली निराशा नको करायला. या फिल्मला म्युझिक केलंय समीर साप्तिस्कर याने, ज्याने अनेक मराठी सिरियल्स आहेत त्याचे टायटल्स त्याने केलेले आहेत, किंवा अनेक हिंदी फिल्मला देखील त्याने आधी म्युझिक केलेलं आहे. सो मला वाटतं बऱ्याच गॅप नंतर समीर साप्तिस्कर सुद्धा एका मेनस्ट्रीम कमर्शियल फिल्म मध्ये त्याचं म्युझिक देतो. यांना मी इक्वली एक्साइटेड की त्याची गाणी कशी असणार आहेत ती ऐकण्यासाठी. सो ओव्हरऑल एक चांगली वाईब घेऊन एक चांगला ट्रेलर भेटीला आलाय आणि आय एम सो एक्साइटेड टू वॉच दिस फिल्म.
फिल्म बघितल्यानंतर तुमच्यासाठी रिव्ह्यू 100% घेऊन येईल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माझा आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा व्हिडिओला. भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून.